आता बातम्या पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या। पुण्यात पोलिसांकडून 3 महिलांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरून छळ केल्याचा प्रकार। व्हिडिओच्या माध्यमातून पुणे पोलिसांवर महिलांकडून गंभीर आरोप। पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात महिलांना मारहाण। राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी। ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। महिलांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ अथवा मारहाण करण्यात आली नाही। पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी महिलांनी केलेले आरोप फेटाळले। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आदित्य सूदला 3 दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर। वेदांत अग्रवालचे नमुने बदलण्याचा आदित्य सूदवर आरोप। आदित्यच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे तात्पुरता जामीन मंजूर। पुण्यातील सिंहगड रोडवरील नवीन उड्डाण पुलाला भेगा। अवघ्या 3 महिन्यात नवीन उड्डाण पुलाला भेगा। हा पूल 1 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। पुरंदरच्या बेलसर इथल्या युद्ध स्मारकावरील शिलालेखाच्या विश्लेषणाच्या प्रतिमेचं प्रकाशन। बेलसरमध्ये झालेल्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा झाला होता विजय। पुण्याच्या भोरमध्ये शिवकालीन बानेश्वर मंदिरात शिवलिंगाखालून पाणी वाहू लागलं। शिवलिंग आणि मंदिराच्या रचनेमुळे पावसाळ्यात शिवलिंगाखालून पाणी प्रवाहित होतं। शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। पुण्याच्या रांजणगाव महागणपती शाळेचा अनोखा उपक्रम। 1 राखी जवानांसाठी 1 राखी वृक्षांसाठी या उपक्रमाचं आयोजन।